काँग्रेस पक्षामध्ये जशा पद्धतीने धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप झाले होते, त्यांचं देखील मंत्रिपद काढून घेण्यात आलं होतं। त्याच्यानंतर आपण पाहत आहोत की आता पक्षामध्ये पुन्हा एकदा मोठा एक धक्का बसलेला आहे। पालिकेच्या निवडणुका तोंडावरती आहेत, आणखी काही निवडणुका तोंडावरती असताना अशा पद्धतीने एक मोठी कारवाई सध्या पक्षामध्ये झाल्याचं पाहायला मिळत आहे। माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा खरं तर अजित पवार यांनी स्वीकारलेला होता, मात्र तो मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेला नव्हता। मात्र आता त्यांनी जी माहिती दिलेली आहे, जे ट्विट अजित पवारांनी केलेलं आहे, ते ट्विट अतिशय महत्त्वाचं आहे की कायदा आणि सुव्यवस्था ही सर्वोच्च स्थानावरती आहे आणि त्याच्यामुळे पक्षाची मूल्य आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता खरं तर आता आम्ही जे आहे ते माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे। मुख्यमंत्र्यांकडे खरं तर राजीनामा पाठवण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे नाशिकमधून जे पथक निघालेलं आहे ते मुंबईमध्ये कोणत्या क्षणी पोहोचेल आणि माणिकराव कोकाटे यांना अटक होऊ शकते अशी दाट शक्यता खरं तर आता वर्तवली जात आहे। तशा पद्धतीने आपण बघतो की एकूणच सदनिकेच्या संदर्भात हा सगळा घोटाळा झालेला होता। माणिकराव कोकाटे यांच्यावरती काही गंभीर आरोप झालेले होते। या प्रकरणाची अनेक वर्ष खरं तर सुनावणी चालू होती, मात्र आता आपण बघतो की कोर्टाने तो निकाल दिलेला आहे, तो अतिशय महत्त्वाचा आहे। कोर्ट कोणत्याही पद्धतीने सरकारमधील मंत्री आहे म्हणून माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल कोणतीही मवाळ भूमिका घेताना पाहायला मिळत नव्हतं आणि त्याच अंतर्गत आपण जर आता पाहिलं तर स्वतः अजित पवार यांनी खुद्द ट्विट करून ही माहिती दिल्यानंतर आता माणिकराव कोकाटे यांच्या अटकेची शक्यता आहे ती आणखी जास्त खरं तर दाट झाल्याचं कळतं आहे। आता माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते। मात्र आपण पाहत आहोत की जशा पद्धतीने याच्यापूर्वी धनंजय मुंडे असतील, आता माणिकराव कोकाटे असतील, सलग दोन जे धक्के आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांच्या या सरकारच्या काळामध्ये बसताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एका बाजूला महानगरपालिकेची निवडणूक आहे, त्याच्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये आपण बघितलं की भाजप आणि शिंदेकडून वारंवार जे आहे ते नवाब मलिक यांच्या नावावरती कुठेतरी विरोध केला जात आहे। एका बाजूला माणिकराव कोकाटे यांच्यावरती ही कारवाईची जी टांगती तलवार होती ती कायम होती आणि अशामध्ये कुठेतरी पक्षाची प्रतिमा मलिन होते किंवा पक्षाच्या अनुषंगाने आपण बघतो की जागा वाटपासंदर्भात याचा किती फटका बसेल हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। आता मुख्यमंत्र्यांपर्यंत खरं तर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा गेल्यानंतर माणिकराव कोकाटे यांना कधी अटक होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। तशा अनुषंगाने आपण बघतो की माणिकराव कोकाटे हे रुग्णालयात दाखल आहेत, त्यांच्यावरती उपचार चालू आहेत, मात्र तरी सुद्धा नेमकं आता जे मेडिकल बुलेटिन येतं त्या अनुषंगाने त्यांना कोणत्या नियमांअंतर्गत त्यांना अटक केली जाते की त्यांना थोड्या दिवसाचा रिलीफ मिळतो हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। रुपाली, खरं आहे कोणत्याही क्षणी माणिकराव कोकाटेंना